आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती. तर 2-3 दिवसापासून आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेतली नाही आहे. तर आज आपण रत्नागिरीमध्ये जे कंत्राटी शिक्षकांना भरती करून घेतलेले आहे त्याबद्दलच रयतविषयी अपडेट घेणार आहोत. त्याचबरोबर शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा याच्याबद्दल माहिती करून घेणार आहे. तर चला बघूया. तर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदेही रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागातून देखील तक्रारीचे सूर उमटत होते. म्हणजेच रत्नागिरी कोकण विभागा म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये काय होते की शिक्षकांचे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती केली गेलेली असून देखील काय झालेले आहेत की तिथं शिक्षकांची पदेही काय झालेली आहे की रिक्त राहिलेली आहेत भरपूर. मग त्यामुळे काय केलं गेलं की तिथं विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होऊ नये यासाठी कंत्राटीद्वारे म्हणजेच बघा शिक्षक भरती करून घेतलेले आहेत. तर बघा 1100 पैकी 40% पदावर शिक्षक हे कार्यरत आहेत. तर शिक्षक भरतीच्या कंत्राटी भरतीसाठी राज्यभरातून काय करत होते की सर्वजण विरोध करत होते, कंत्राटी भरतीला विरोध करत होते. तरी देखील विरोध होत असल्यामुळे पुन्हा त्यामध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे भरतीही झाली नव्हती. कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध केल्यामुळे भरतीही थांबवण्यात आली होती. मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तातडीने काय केलेलं की थांबलेली प्रक्रिया ही पुन्हा सुरू केलेली आहे. बघा रत्नागिरीमध्ये 2 जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीवर स्थगिती होती. म्हणजेच की काय राज्यातील 2 जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीही थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेची देखील भरतीही थांबलेली होती. मात्र शासनाकडून काय केले गेले की प्रक्रिया स्थगितीचे कोणते पण आदेश न आल्यामुळे शासनाकडून कुठल्याच प्रकारचे आदेश आले नसल्यामुळे दिनांक 6 तारखेलाच 386 शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले गेले आहे. बघा 6 तारखेलाच म्हणजे सोमवारी 386 शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी 105 जणांना नियुक्ती दिली गेलेली होती. पण 1 ते 10 पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवरतीच म्हणजे जिल्हा परिषदेच्या 1 ते 10 पटसंख्या शाळा आहेत त्या शाळेवरती हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे 1100 पैकी 40% पदावर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या मधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागातून देखील तक्रार होत होती की मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये शिक्षक नव्हते. त्यामुळे काय होत होते की ग्रामीण भागातून देखील पालकांकडून किंवा ग्रामीण भागातील लोकांकडून काय होते की तक्रार केली जात होती. त्यामुळे राजकीय पक्षांनी देखील त्यांच्यावरती आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यामुळेच काय झालं की सत्ताधाऱ्यांनी देखील अडचणीही निर्माण केली होती. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वीच काय झाली होती की तत्कालीन महायुती सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतलेला होता आणि त्याची अंमलबजावणी देखील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच की एप्रिलमध्ये 2024 एप्रिलमध्ये काय केली होती सुरू केली होती. काही कालावधीनंतर काय झालं की विधानसभेची निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे काय झालं की कंत्राटी भरतीही थांबली. इलेक्शन म्हणजे सुरू झाल्यामुळे विधानसभेचं. या गोंधळामध्ये नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. म्हणजेच की काही नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये काय झालं की अनेक शाळांमध्ये शिक्षकच नव्हते असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने काही शाळांवरती कामगिरीने शिक्षक नियुक्ती केले. त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला. याबाबत ग्रामीण भागातून देखील तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. यावर पर्याय म्हणून काय केलं की जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तातडीने रखडलेली शिक्षक कंत्राटी भरती पूर्ण करण्यास सुरुवात केली. म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तातडीने रखडलेली शिक्षक भरती जे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सुरुवात केली. पण या नियुक्तीला राज्यभरातून विरोध केला गेला. त्यामुळेच की काय पुन्हा त्यामध्ये अडथळा निर्माण केला. मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तातडीने थांबवलेली प्रक्रिया ही काय केली वेगाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात 105 जणांना नियुक्ती मिळालेली होती. तर दुसऱ्या टप्प्यात 386 जणांना हे नियुक्तीपत्र दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाले आहेत. कायम रिक्त पदे असल्यामुळे शाळांना कंत्राटी शिक्षक भरले गेलेले असल्याचे प्राथमिक शिक्षक विभागाकडून आता विचारणे केल्यावर सांगण्यात आलेले आहे. तर कंत्राटी शिक्षक भरले गेल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळालेले आहेत. यासाठी गावातील D.Ed, B.Ed तरुणांची देखील निवड केली गेली आहे. तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही तिथं सुटलेला आहे. तर
कोणकोणत्या तालुक्यांमध्ये भरलेली आहे बघा. चिपळूणमध्ये 66 पदे भरलेली आहेत. संगमेश्वरमध्ये 59 पदे भरलेली आहेत. राजापूरमध्ये 75 पदे भरलेली आहेत. गुहागरमध्ये 33 पदे, लांजामध्ये 28 पदे भरलेली आहेत. तर मंडणगडमध्ये 5 शिक्षकांची भरती करून घेतलेली आहे. खेडमध्ये 65, दापोलीमध्ये 13 आणि रत्नागिरीमध्ये 34 अशा प्रकारे शिक्षकांचीही कंत्राटी तत्त्वावर भरती करून घेतलेली आहे.